आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना अनेक नवीन चेहऱ्याला संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जुन्या मंत्र्यांचा पत्ता कट होऊन नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे अशी ही माहिती मिळते आहे। आणि त्याचबरोबर जुन्या वादग्रस्त आमदारांचा नवीन मंत्रिमंडळात पत्ता कट होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, आता मंत्रिमंडळ विस्तार होतोय आणि या विस्तारामध्ये शिवसेना अनेक नवीन चेहऱ्याला संधी देणार असल्याचं कळतंय का? अधिकचे अपडेट्स। एकूणच आपण जर बघितलं तर ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं होतं त्यावेळी त्याच्यासोबत आलेल्या अनेक आमदारांची इच्छा होती की आपल्याला मंत्रिपद मिळेल। मात्र भाजपा आणि शिवसेना त्यासोबतच राष्ट्रवादी यांच्या वाटाघाटीमध्ये शिवसेनेला चांगले मंत्रिपद किंवा अधिकची मंत्रिपद मिळू शकली नाही। त्यामुळे आता शिवसेनेकडनं नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे। ज्यांची मंत्रिपदाची इच्छा होती, ज्यांना एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता मात्र मंत्रिपद देऊ शकले नव्हते, अशांना संधी देणार आहे। आणि अशांना संधी देत असताना मग त्यांना कुणाच्या जागी संधी द्यायची असा जो प्रश्न बैठकीमध्ये आज पडला, तर त्यामध्ये जे जुने मंत्रिमंडळातील वादग्रस्त चेहरे असतील, ज्यांच्यावरती भ्रष्टाचार असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक वर्तणुकीबद्दलचे काही आरोप प्रत्यारोप झाले असेल किंवा भाजपा ज्या मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल नाराज होती, भाजपाचं केंद्रीय नेतृत्व नाराज होतं, अशा मंत्र्यांना यावेळी डच्चू मिळणार आहे। त्या जागी नव्या मंत्र्यांची वर्णी लागणार असल्याची माहिती मिळते। आपण काही जर चेहरे बघितले तर आपण बघतोय की भरत गोगावले असेल, प्रकाश सुर्वे असतील, त्यासोबतच या सगळ्यात संजय शिरसाट असेल, यांना मंत्रिपदाची शब्द एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आला होता आणि त्यांनी अनेकदा त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या व्यक्त देखील केल्या होत्या, मात्र त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नव्हतं। आता अशा चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी शिवसेना देणार असल्याची चर्चा आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।